लवकर ये. काकी अगं काय करतेस? पाणी भरायचं होतं ना. आज काय काम नाही करायचं तू? का? आज काय विशेष? काय विशेष? पूर्वाज दिने बघायला येणार तुला. काकी ते संध्याकाळी. हो, आत्तापासून तू स्वतःकडे बघ, असं लक्ष दे. खूप सुंदर तयार हो, एवढं सुंदर ना की विनयचे आई बाबा आले पाहिजे आणि इकडेच लग्न करून टाकलं पाहिजे. पूर्वा, किती गोड दिसतेस तुला असताना. संध्याकाळी लावायचा केसाला. काकी काय झालं पूर्वा? पूर्वा, मला कळतो, तू घाबरू नको, मी आहे ना सोबत. तू सोबत आहेस ना, म्हणूनच माझं आयुष्य नव्याने सुरू करायचा विचार करते मी. मैत्रीण म्हणून खूप काही केलंयस काकी तू माझ्यासाठी. मैत्री हेल्प करण्यासाठी असते. मैत्रीमध्ये आपण खूप काय करतो. पूर्वा, हे घे ना, मी आली. हा काकी अगं आली मी, थांब. कुमुदिनी, थँक्यू, खूप थँक्यू. तू माझ्या सोबत होती ना. आता पूर्वाचं लग्न होणार आहे. मला माहितीये, मी जेवढी खुश आहे तू पण खुश आहे ना कुमुद. पूर्वा पण खुश आहे. हो ना, मला भीती वाटत होतो की विनयचे आई बाबा ते काय बोलणार, मी बोलते ते समजून घेणार का. पण ते मी बोलली ना तर ते विचार केलं आणि ते लग्नाला हो बोलले. मग तिने माझे असं ओटी भरली. सगळं छान होते. असंच ना होऊ दे. होणार ना? होणार. तू आहे ना माझ्यासोबत, छान होणार. एक मिनिट. तुम्हाला खरंच ती दिसते? सांगा ना. सुषमाची आई तुम्हाला खरंच दिसते का? तुमच्याशी बोलते? अहो, कावेरीला जर सुषमाची आई दिसते तर मग मला पण अण्णा नाही. त्याला मी जवळ येऊ देणार नाही. सरिता, पाहुणे येतात ना, फाव साफ करते, मग करून घे. हा वाव, मी नित्या करू गोय फाव. यजमानीन बाय हा ना, ती करीत. अगो, आता राग रुसू बाजूक ठेवा. रागान बोललंय नाही काय मी. अहो, आमचा चेडू, पण काय रे किती काळजी आहे ना त्याची. स्वतः गेला पाहुण्यांकडे आणि बोलणी केला सगळी आणि होकार घेऊन इला ना. काय सांगितलं पाहुण्यांका तर द्यावाक माहिती. अगो, लग्नासाठी तयार झाली ना म्हणजे चांगलाच सांगितल्याने असतला. हा, आणि होकार घेऊन इले म्हणजे चांगलाच झाला ना. काय रे दत्ता,
दत्ता, आता पाहुणे येतात ना, त्यांच्याशी वायच बोल. सगळ्याच अभिरामावर टाका नको रे. तसं ना तो वायच पाहुण्यांशी बोलून घे. म्हणजे लग्नात ना काय कमी जास्त होऊक नको रे. काय गो कावेरी, काय झाला? आम्हा काय नाही. वहिनी, दादा, तुम्ही छान तयार हो तुम्ही. नको, असा तुझी बरी आहे. दादा, माहितीये तुम्ही घाबरतो, पण पूर्वा सोबत आशीर्वाद आहे तुमच्या, तर सगळं छान होणार ना तिचा. तुम्ही फक्त ना असा हात डोकावर ठेवा आणि खूप आशीर्वाद द्या तिला. आमचे आशीर्वाद आमच्या पोरा वांगडा कायम असत. तेच पाहिजे ना, हो ना अम्मा? होय तर. सगळी तयारीला सुरू करू आपण. खायचं काय करायचं वहिनी? हो करूया. काय तर नक्की झाला ना मग काय ती पंचपक्वाना करूया. काय वाय? बरोबर बरोबर. सयाजी, काय कसला विचार करतोस? मला सांगायचं नाहीये का तुला? नाही 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 म्हणजे तुला सांगायचं नाही असं काही नाहीये. मग बोल, सांग काहीतरी. बोल ना. सुषमा, कावेरी असं असतं बघ सयाजी तुझं. तुला काळजीने काहीतरी विचारायला जावं तर तुझ्या तोंडी नाव कोणाचं? त्या कावेरीचं. माणसाचं नाव सुद्धा मला घ्यावंसं वाटत नाही ना, त्या माणसाचा सतत जप करत असतो तू, सतत. सुषमा, सुषमा, अगं माझं ऐकून तरी घे. खरंच कावेरीला तुझी आई दिसते. मूर्ख आहे ती. कावेरी मूर्ख आहे. तुला सांग, ह्याची मेलेली माणसं जर लोकांना भेटायला बोलायला लागली असती ना, तर लोक वेडे झाले असते. पण मला अण्णा दिसायला लागले तर? त्याची खबरदार, खबरदार त्या माणसाचं नाव माझ्या समोर परत घेशील तर. सयाजी, सयाजी माझं ऐक. सयाजी, त्या कावेरीचा विचार करणं सोडून दे. बघ, या घरातली माणसं ना आधीच वेडी आहेत आणि त्याचाच फायदा उठवते ती. त्यांच्याकडून मुद्दाम सहानुभूती मिळवते. त्याची ती काही बोलतीये ना, असं काही नाहीये. तिच्यावर प्लीज विश्वास नको ठेवू. तो नवरा आहे ना अभिराम, तिच्या सगळ्या बाबतीत विश्वास ठेवायला. अभि, असं नको बघू. का नको बघू? बायको आहेस तू माझी. या सौंदर्यावर हक्क आहे माझा. हा, मिस्टर अभिराम नाईक, रोमॅन्टिक नको हो. तो गेस कधी पण येणार पाहुणे. पूर्वाचं लग्न होणार आहे, तर त्याचा आपला जबाबदार आहे. वाढली आपले जबाबदार. ही जबाबदारी पार पाडू ग. आधी कौतुक करण्याची जबाबदारी पार पाडू दे ना मला. म्हणजे म्हणजे अभि थांब. अभि ही जबाबदारी पार पाडू दे ना अभि मला. थांब, नको. मला रेडी होऊ दे. येणार कधी पण पाहुणे. अरे अभिरामा, पाहुणे इले बघ. आले. जा. तू छान दिसतेस आणि त्यात तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अजून छान वाटतंय. मला आज खूप छान वाटतोय, खूप जास्त. हे बघ, आता लग्न ठरणार. हा,
मग तयारी सुरू होणार, मग लग्नाचा ते विधी सुरू होणार. तर हे सगळे मध्ये तू माझ्या सोबत असायचं. आणि आत्ताच मी तुला आमंत्रण आत्ताच देते. मी काय तुझी पाठ सोडणार नाही. दे. घ्या पाणी घ्या. दमानीला असेल ना. बरं वाटलं तुम्ही आलात ते. हा माझा मोठा भाऊ. हे दत्ताराम नाईक, पूर्वाचे वडील. मी पूर्वाची आव. आणि मी आत्या. आणि ही आमची आई. बरं वाटला तुमका सगळ्यांका भेटा. होय तर नायकांबद्दल आम्ही खूप ऐकला. ऐकण्यासारखा आणि बोलण्यासारखा नायकांबद्दल लय हा. काय हो, तुमका काय थंडी लागता की काय? होय तर थंडी किती पडली म्हणून तर ह्या घालून इलय मी. आता जाताना कापरा सुटात ना म्हणून. काय हो, काय झाला? यजमानी खय असा. असं काय करतास? मीच पूर्वाची हाऊस असं. आता कळला. कावेरी खय असा. चाय घेऊन येते. येत आवरत असा. खूप गुणाची सून आहात तुमची. आमचा आधीचा निर्णय तुमका कळलेलाच असत. हो, तुमच्या सुनेन आमचे डोळे उघडले. मागेचा झाला ना त्याचो त्रास ह्या पिढीक कित्याक देव खयो. ह्या लग्नात त्यांच्या दोघांच्याही आयुष्यात आनंद मिळत असा तर आपण कोण असू हो ह्या लग्न न करणारे. काय दत्तासे बरोबर असा मग. पूर्वाकडे बसलंस काय? चल चल, पाहुणे इले होत. त्या हो, काय झाला? घाबरतस काय सा? पाहुणेच इले होत ना. मुलगो बघू किलो तो पण तुका जो आवडता तो. त्याचं एक तरी गुण घ्यायचो. आत्या कशी राहता? बिंदास. आपण पण बिंदास राहू. घाबरायचं नाही. देखणं दिसत. या बाबतीत मात्र आत्याच्या पुढे गेलंस. माझीच नजर लागा. जा, पैसून लांब जा. पहिले वाघ, ह्या घरातली पापा, ह्याच्यापासून लांब जा. तुझं आयुष्य जग. मी केला प्रयत्न माझं आयुष्य जगू, पण नियतीन माका हैसरच आणून सोडते. तू मात्र येऊ नको हवाय. मला सगळ्यांना सोडून घाबरा नको. तू गेलस ना तरी नाती तुटायची नाही. पण हैसर जी पापा घडली आहेत ना, पापांची सावली तुझ्या आनंदावर पडू नको. चल चल, डोळे पुस, नाही तर तो इनगो काय म्हणतलो. चल.
छाया उगो माधव आरडता इनगो वाट बघत असतो लो. चल 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 चल. कावेरीची पोरीक संगत असं म्हटल्यावर काय प्रश्नच नाही बघा. काय एवढी जादू केला ना त्या कावेरी हिच्यावर कळणार नाही. आता घरातली सून अशी म्हटल्यावर घरातल्या चढवांबद्दल पण काय बोलूकच नको ना हो. इनग्या इली हा तुझी नवरी इली. का आला इनग्या एकाच बघू केलेलंस ना. आया होणाऱ्या जाऊयात इनग्या म्हणता. आताच मी ह्यांच्या घरातल्या चढवांबद्दल कौतुक केलंय ना. हे कोण म्हणलास? या घरचा चेडू असे मग अशी सांगलंय ना पूर्वाची आत्या. आमची छाया अशीच आहे, मोकळ्या मनाची. पूर्वा मात्र लाजरी बुजरी आहे. हा काय नाही नाही काय नाही काय नाही. पूर्वा पाया पड. चाय घेऊन येता हा. अभिराम भाऊजी काय रे गया किती वेळ झालो आणि मंडळी येऊन बसली. काय गेला तर अगो पूर्वा थांब रवान दे मी करते. तू नुसता नेऊन दे दी. उठ 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 उभा राह. काय तू पण काय गे काकी बघितलंस ना सगळे पुढे पुढे करू होया. कामा करताना मागे किती सगळी कामा मी केली. कांदो पण चिरून दिला नाही. सुने की खूपच वेळ लागलो नाही हो. इतकी काय तयारी करता. पूर्वाक पण इतकं येळ लागाक ना. मी जाऊन बघून येतोय. हो थांब मी बघतोय. मी तू आज खूप छान दिसतेस. तुला जर अभिरामने असं बघितलं ना तर पुन्हा एकदा लग्नाची मागणी घालेल. काही पण बोलते. मी ना आता पूर्वाचं लग्न आहे ना त्याचा वाट बघतोय. कधी म्हणजे लग्न असा होणार, आपण दोघे मज्जा करणार, असा गाणं गाणार, नाचणार, मेहंदी लावणार, आपण खूप आपण आनंद करूया. हात दे चल. आज मी खूप खुश आहे कोमल.